बॉलर मौका मिला है लेकिन मौके का फायदा नहीं मिलेगा क्योंकि फ्री हिट वाली गेंद थी। कैच पकड़ लिया था लेकिन फ्री हिट वाली गेंद पर कैच माना नहीं जाता, रन आउट माना जाता है। आणि तेच पाहायला मिळालं इकडे की फ्री हिटच्या बॉलवर मात्र कॅच आला होता गोविंदाचा, तो पकडला गेला होता परंतु नुकसान नाही होणार। पुढील बॉल नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, पाहू शकतो आपण हा बॉल खेळला गेला आहे। फिल्डर आहेत तिकडे, धाव एक घेतले, दुसऱ्या प्रयत्न आता धोक्यामध्ये, परंतु आपण पाहिला धोक्यामध्ये नाहीये तर बॅटर असतील मोक्यामध्ये। आणि इकडे आपण पाहू शकतोय धावा मात्र मिळतात धावा। मिस्टेक आणि मिस्टेक्स होताना पाहायला मिळाल्यात, अशा मिस्टेक करून चालणार नाहीये या मस्ट विन मॅच मध्ये। अशा मिस्टेक तुम्हाला महागात पडू शकतात आणि त्या मिस्टेक्स आपण पाहिलं तर मग कदाचित या SPL च्या बाहेरचा रस्ता तुम्हाला दाखवू शकतात। तिकडे आपण पाहिलं तर मिस्टेक झाल्या आणि तिकडेच आपण पाहिलं प्रत्यक्षात जोडल्या 3 धावा। संघाचं टोटल फ्रेंड आम्हाला सांगता येतं 5च्या घरामध्ये स्वप्नील आलेले आहेत आणि स्वप्नील यांना या ओव्हर नंतर आपण देणार आहोत पुरस्कार। या ओव्हर नंतर आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत। सातवली प्रीमियर लीग या सीझन मध्ये आपण बघू शकतो एक अनोखा, म्हणजे या सीझन मध्ये आपण पाहिलं 5व्या पर्वामध्ये मालिकावीरासाठी आपण पाहिलं तर वॉशिंग मशीन नक्कीच हे पारितोषिक दिलं जाणार आहे। किरण नाराज होत आहेत थोडे तिकडे, त्यांना माहिती आहे की इकडे काय आहे, या मॅचचा खरं महत्त्व काय आहे। ही मॅच आपल्या संघासाठी आपण पाहू शकतो किती इम्पॉर्टंट आहे। ही मॅच आपल्या संघाला मात्र जिंकणं अनिवार्य आहे आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकतो मग जी जान प्रयत्न करताना इथे पाहायला मिळत आहेत। सध्या तरी आपण पाहू शकतो की मग किरणची बॉलिंग पहिला त्याने थोडासा नो फेकला होता परंतु त्यानंतर दुरुस्ती केली आहे ओव्हरमध्ये आणि चांगल्या रीतीने छोड़ दिला बॉल, छोड़ दिया इस गेंद को। अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, एक्स्ट्रा रन्स जरूर मिलेगी टीम के टोटल में। अब इजाफा होता हुआ आगे बढ़ता हुआ टीम का टोटल पहुंच गया है 7 रनों पर। गेंदें हो चुकी इस ओवर की 3 में 7। ओवर के बाद हम मैन ऑफ द मैच का पुरस्कार हम जरूर देंगे। किताब कट करने का प्रयास था, इस बार अच्छी लाइन पकड़ी किरण ने। किरण चौधरी यांना बघितलं तर एक चांगले खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत, परंतु या क्षणाला आपण बघू शकतो की थोडेसे नाराज देखील होताना पाहायला मिळतात। कदाचित किरण यांना टार्गेट केलं होतं की काय, थोडासा नेम देखील साधला होता, परंतु आपण पाहू शकतोय चांगली बॉलिंग करावी लागेल। हो, होऊ शकतंय, चांगली बॉलिंग केली तर सगळं काही नीट होऊ शकतंय आणि दुरुस्त होऊ शकते, सुरळीत होऊ शकतंय। नागपूरला जाऊन कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवर बॉल येत नाहीये। थोडीशी जान्हवी फायटर्स टीमचे खेळाडू स्ट्रगल करतात, खास करून गोविंदा पाठक या संघाचे आयकॉन प्लेयर्स आहेत, या संघाचे मॅच विनर प्लेयर्स आहेत आणि ते थोडेसे स्ट्रगल करतायत। चांगली बॉलिंग, चांगलं गुड कमबॅक किरण चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय। बॉल पाहतोय आपण पुढील, पुन्हा बॅकफुटला जाऊन आपण पाहिला तर कट करण्याचा प्रयत्न, नेमकं काय झालंय तर सध्या तरी नॉन स्ट्राईक यांकडे लक्ष ठेवलं, स्ट्राईक कडे ठेवला असता तर फायदा मिळाला असता, परंतु शिकार मात्र आपण पाहिले ही नाही तर ती हवी आहे। आपण पाहू शकतो तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि फलकावर पाहिलं आपण तर धावा 8। चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया। पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। स्वप्नील या आपण नगरसेविका मॅडम इथे उपस्थित आहेत, लताताई कांबळे यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हा सामनावीराचा पुरस्कार। ताईंना विनंती करतो प्लीज आपण, या मॅडमला विनंती करतो आपण या प्लीज आपल्या शुभ हस्ते हा देऊया पुरस्कार। हा पुरस्कार दिला जातोय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार, जिथे आपण बघू शकतोय एक टी शर्ट्स दिला जाईल, त्यानंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल जे आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर्स केले या SPL साठी, खास करून महेंद्रजी लोखंडे यांच्या माध्यमातून। आणि त्याच नंतर आपण बघू शकताय की कोल्ड्रिंकची बॉटल जी स्पॉन्सर्स केलेली आहे अनिलजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून। आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण ऑन स्क्रीन पाहतोय, जे आमचे पाहुणे इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच पाहुण्यांच्या शुभ हस्ते दिला जात आहे। थँक्यू सो व्हेरी मच। पुन्हा एकदा पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय आणि आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा। जाऊया मॅचच्या दिशेने। बॉलला वेट केलंय, बॉलला मात्र पण पाहिलं तर मग इथे सोडला गेलाय। पाहुण्यांची अनमोल आणि अमूल्य अशी भेट या स्पर्धेला मिळालेली आहे आणि या SPL ला त्यांनी भेट दिली आहे, त्यांचे आभार व्यक्त करतोय संध्याकाळच्या सत्रामध्ये।
बॉल खेळला जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. डेफिनेटली आपण पाहू शकतोय धावा घेण्याचा मनसुबा होताना पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी विश्लेषण करूया. फलकावर धावा आहेत 9 धावा आहेत फलकावर. आणि आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान पाहुण्यांचा देखील आम्ही मंचावर करणार आहोत. आमचे कॅमेरामॅन देखील आम्हाला दर्शवतील सध्या तरी की फलंदाज बाद झाला तिकडे गोविंदा. परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू आहे. परंतु आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. जेव्हा मला लाभलेले पाहुणे आणि नक्कीच पाहुण्यांचा केला जातोय आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान. नक्कीच विद्यमान नगरसेविका सौ लताताई कांबळे आणि नक्कीच त्यांच्या समवेत हा त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान हा केला जातोय. नक्कीच त्यांचे आभार देखील व्यक्त करतोय. त्यांनी या SPL ला मात्र जी मोठी भेट दिली आहे या स्पर्धेला आपण बघितलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये सरप्राईज ही भेट दिली आहे आणि त्यांचे आभार देखील व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच हे त्यांना देखील आम्ही म्हणतोय. धीमा बॉल टाकला जातोय. थोडस चकमा दिला होता बॅटरला आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चकमा देने वाली गेंद फेंकी थी वहां पे गेंदबाज ने. गेंदबाज आहे गेंदबाजी करने के लिए मिस्टर योगेश. थँक्यू सो व्हेरी मच. नक्कीच मॅडम आपण आलात आणि सगळे आपण या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल या SPL अनमोल आपली भेट सरप्राईज भेट मात्र दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो व्हेरी मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फटका गुंचावला. फिल्डर येतात का तिकडे लांब आहे थोडेसे पण पाहिलं तर बॉल गॅप मध्ये पडलाय. धावा घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला परंतु प्रयत्न मात्र आपण पाहिला तर मग तितका मोठा नाही होणार. धाव फलकावर धावा 10 दिसून येत आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर विकेट मोठी मिळाली या मॅच मध्ये. गोविंदा पाठक सारखा मात्र आपण पाहिलं तर जो मोठा विकेट मिळवला गेलाय. मोठी विकेट मिळवल्यानंतर आपण पाहू शकतोय ना ही मॅच आपण पाहिलं तर मग तुषार 11 टीम आपण पाहिले तर या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळते आणि चांगलं दर्शवताना पाहायला मिळत आहे. खाली राहणारा बॉल पाहिला आपण तर बाबू सोनी राजेंद्र सोनी आपण पाहिलं तर हा बॉल खेळण्यासाठी आपण बघितलं तर भरपूर कष्ट करत होते परंतु आपण पाहिलं तर यशस्वी झाले नाहीये आणि बॉल येताना पाहायला मिळाला इथे. हा डॉट 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि फलकावर 5च्या सरासरीने 10 धावा आहेत. चला आपण पाहू शकतोय तर मग अजून देखील 2 ओव्हरचा खेळ शेष आहे या पहिल्या इनिंग मध्ये. इस पहले इनिंग में पहले 2 ओवर में 10 रन बन चुके हैं. अभी भी 2 ओवर का खेल शेष है और कितने रन बन सकते हैं यहाँ से प्रयास करना होगा. बड़ा कुछ करने का बड़ा करना ही होगा किसी भी हालत में क्योंकि अगर यहाँ पे हर एक मिस्टेक अगर यहाँ पे आप करते हो तो मिस्टेक आपको मुश्किल में ला सकती है. इस SPL में फील्ड में बदलाव होता है फील्ड में तब्दीली होती हुई है. अगला ओवर लेकर आएंगे गेंदबाज जय में से गेंदबाजी मार्क पर सामना करेंगे बल्लेबाज महेश. सामने की तरफ बेहतरीन शॉट है. एक डिब्बा खाने के बाद गेंद निकल जाएगी सीधा बाउंड्री लाइन के पार. मिलेंगे रन 4 SPL 4. थैंक यू सो वेरी मच डीजे. आपको आप ज्यादा वक्त नहीं देंगे क्योंकि ये जो शॉट खेला इस गेंद से पहले ही फील्ड में तब्दीली हुई थी. वहां से फील्डर थोड़ा हटाया था लेकिन उसके बाद देखो ऑफ फील्डर वापस सेट है लॉन्ग ऑफ की तरफ. अगली गेंद जय का स्वागत फोर से किया है. बैकफुट पे जाके कट करने का प्रयास था. इस गेंद को खेलने का प्रयास था महेश के द्वारा. यहाँ पे रन मिलेंगे 1 रन मिलेंगे. स्ट्राइक रोटेट होते हुए अब राजेंद्र सोनी अर्थात बाबू सोनी यानी कि बाबू सोनी थोड़ा स्ट्रगल करते नजर आए. टीम का टोटल है 15. इस ओवर की गेंदें फेंक के हो चुकी है 2 यानी कि इस ओवर की अभी भी 4 गेंदें शेष है. 4 गेंदों में कितने रन बन सकते
देखो हर एक ओवर में एक टारगेट रहता है, पहले ओवर में हमें यहाँ पे जाना है, दूसरे ओवर में वहां पे, और तीसरे ओवर में कहाँ पे, और आखिरी ओवर में कितने का टारगेट सेट करना है, ये सब माइंड में सेट रहता है। अब तीसरे ओवर तक कितने तक जाने का प्रयास होगा। मिस टाइमिंग वाला शॉट है, हवा में है गेंद, खिलाड़ी प्रयास बेहतरीन किया था, कैच पकड़ने के लिए जी जान जोखिम में डाला था, लेकिन पकड़ नहीं पाए। कोशिश के तो 100 के 100 मार्क देने पड़ेंगे इस खिलाड़ी को, बेहतरीन एफर्ट्स लगाया था। देखो कितना डिस्टेंस कवर किया था, लगभग वो बाउंड्री लाइन की तरफ से तो 30 यार्ड की घेरे के नजदीक आ गए थे कैच पकड़ने के लिए, लेकिन कोशिश अच्छी हुई है। रन मिले इस गेंद के ऊपर 2, टीम का टोटल है 17, अभी भी 3 गेंदें शेष है। इस ये गेंद अच्छी तरह खेलने का प्रयास था। बाबू 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 सोनी स्ट्रगल करते नजर आए, लेग बाय का इशारा मिलता हुआ 1 रन आसानी से मिला है, एक के अलावा दूसरा तो कुछ मिलेगा नहीं है। ये मुकाबला है ना, थोड़ा शाम का वक्त है, ठंडा मौसम है, ठंडा मौसम में गर्मा गर्म हो रहा है, सर ज़्यादा वक्त तो बचा नहीं है हमारे पास, क्योंकि ऐसा लग रहा था कि शायद ये मुकाबला पूरा होगा या नहीं होगा, वो भी देखने वाली बात होगी। अगली वाली गेंद बीच में लगी है, बल्ले और गेंद के बीच मधुर संगीत, और गेंद बाउंड्री लाइन के पार, 6 रनों के लिए सिक्सर। जिस तरह से गेंद बल्ले पे लगी थी, क्या मधुर आवाज आया था, मधुर संगीत आया था, और इसी गेंद को स्टैंड में पहुंचा है 6 रनों के लिए। 6 रनों के साथ टीम का टोटल 24 पे जा पहुंचा है। अभी भी इस ओवर की एक गेंद शेष है। देखो इस ओवर में ना बाउंड्री यानी कि 4 और 6 मिले, मोमेंटम मिल गया है बल्लेबाजी करने वाली टीम को। मोमेंटम के साथ अब आगे निकलने का प्रयास है। 24 रन बन चुके हैं, एक गेंद अभी भी शेष है इस ओवर की, और एक हवा में है, कैच पकड़ा है, बेहतरीन महेश का कैच। एक बेहतरीन खिलाड़ी लग रहे थे, उनको किया है चलता, और गेंदबाज को मिली है यहाँ पे इस ओवर में आखिरी गेंद पे विकेट की सफलता, बल्लेबाज आउट। थैंक यू सो वेरी मच। चलो स्पीड करना है, फास्ट करना है, क्विक करना है, जल्दी करना है, जो भी करना है, लेकिन सबसे फास्ट करना है। आखिरी ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर कौन गेंदबाज आएंगे? तुषार 11 टीम की ओर से गेंदबाज है मिस्टर कृपेत को सौंपाई है गेंद। बल्लेबाज मैदान के अंदर नए आए हैं मनीष, लेकिन गोविंदा किसके लिए आए? कुछ तो कहने के लिए आए। चलो अब जो भी कहना है। बाबू सोनी के लिए इनाम रखा है कितना? 5000 500 का। नाम क्या है? गब्बर। बाबू सोनी के लिए इनाम रखा है गब्बर की ओर से 500 रुपए का 3 सिक्सर के लिए। पहली गेंद जड़ में नहीं। देखो बाबू सोनी के लिए तो क्या हुआ था, इनाम ही रखी थी, लेकिन हुआ क्या है? हाँ देखना पड़ेगा, क्योंकि ये बॉल कैसे खेला है। अंपायर्स ने तीसरे अंपायर को बुलाया यहाँ पे, क्योंकि ये बाउंस है क्या। चलो तीसरे अंपायर्स आ जाइए। तीसरे अंपायर से बाबू सोनी के लिए इनाम ही रखा है। ऐसा तो प्रतीत हो रहा है कि सेलिब्रेशन किया, यानी कि कैच पकड़ा। ऐसा कैच तो पकड़ा है, बॉल को तो पकड़ा है, लेकिन हुआ क्या है असल में वो देखना पड़ेगा। टीम का टोटल है 24। ये आखिरी वक्त पे बताया जाएगा। दूध का दूध, पानी का पानी, सब क्लियर हो जाएगा। धुंधला साये डिसीजन पेंडिंग में है। अंपायर कह रहे हैं कि अंपायर भी वही कह रहे हैं, लेकिन है क्या देखना पड़ेगा। ऐसा तो लग रहा है कैच पकड़ा है। दूसरी तरफ
बल्लेबाज हो तो वो एक माइंड सेट से कि उनको पता है कि बाउंस है, उनको ऐसा लगे बाउंस है, अब उनको लगता है कि कैच है। लगता तो सबको कुछ है लेकिन असल में है क्या, वो अब दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। तीसरे अंपायर के द्वारा डिसीजन मिला है कि यहाँ पे बल्लेबाज आउट है, बल्लेबाज आउट है। मोबाइल में चेक करो, जो भी कुछ कहना है अंदर से मत चिल्लाओ, अंपायर चलो मैच ऑन करो। लाइव एक्शन और चलो रिप्ले भी डाल दिया है और सबको चेक करना है, चेक कर सकते हैं। अगर आपको कुछ ऐसा लग रहा है वैसा लग रहा है तो आप चेक कर लो। चला विकेट आलाय, बाबू सोने आपण पाहिले तर बाद, फलंदाज आउट। सौरव नवीन मात्र आपण पाहिलं तर खेळाडू आपण पाहू शकतोय इथे कटचा फटका मात्र खेळला जातोय, बॉल मात्र आपण पाहिला उडाला गेला होता। विश्लेषण करायचं झालं तर बघा इथे देखील आपण पाहिलं कॅच उडाला होता, चेंडू फेकून झालेत आपण पाहू शकतोय इकडे दोन। पहिल्या बॉलवर आपण बघितलं म्हणजेच पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं इथे 2 धावा, टीमची टोटल आपण पाहू शकतोय 26 आहे। आणखीन देखील आपण पाहिलं तर मग या क्षणाला 4 चेंडूचा खेळ देखील शेष असेल। व्यवस्थित आला नाही बॉल, बॅटवर धाव एक मिळणार आहे। सध्या तरी विश्लेषण करायचं झालं तर मग 1 3 आहे 3 बॉल अजून देखील शेष आहेत या इनिंग मध्ये आणि धाव फलकावर 27 धावा आहेत। अजून देखील 3 बॉल, समोर स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहू शकतोय मनीष आहेत, समोर चांगला फटका खेळलाय, फिल्डर तिकडे आलेत, बॉल पकडलं गेलंय, अडवलं गेलंय, फेकलं गेलंय, ओ बॅकअप नाही झालं, बॅकअप नाही झालं बॉलरच्या माध्यमातून। त्यामुळेच आपण पाहू शकतोय की इथे कुठेतरी बघ रनआउटची संधी निर्माण झाली असते। कृपेत आहेत या स्पाल मध्ये अगदी फेकून झालेले बॉल पाहिले पण तर 4 म्हणजेच 2 बॉलचा खेळ शेष आहे। पाहूया आता की किती धावांचं टार्गेट सेट होणार। बॉल योग्य रीतीने हाताळलाय, आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न होता, विश्लेषण करायचं झालं तर येतोय हा डॉट, निर्धाव येताना पाहायला मिळालंय, त्यामुळेच धाव संख्या थांबलेली पाहायला मिळते 29 या आकड्यावर। 29 शेवटचा बॉल असेल या इनिंगचा। शेवटच्या बॉलवर आपण पाहू शकतोय काय घडलंय, धाव मिळालेली आहे 1 आणि 1 पेक्षा जास्त काही मिळेल का, तर अर्थातच नाही। तर अगदी विश्लेषण करायचं झालं 30 धावा झालेल्या आहेत आणि 31 धावांचं टार्गेट। आधी अधुरी कहाणी
कल करेंगे पूरी. प्रॉपर टायमिंग बघा आयोजकांनी सांगितलंय की 8 वाजता ही दुसऱ्या इनिंगची सुरुवात होईल त्यामुळेच